माझ्यासाठी अजिबात क्षुल्लक गोष्ट नाही आहे. ती खूप मोठी पोस्ट पावते माझ्यासाठी, की त्यांनी परत मला दाखवून दिलं की मी तुझ्यासोबत आहे, अजिबात भिवू नको. दोघी पण आम्ही आवरून बसलोय, मम्मी आणि मी. अजून मी असे एकत्र छानपैकी खूप दिवसांनी चाललो. कधीपासून प्लॅन करायचं होतं हे, पण काय होत नव्हतं, काय नाही का तर सुरू होतं. पोरींचा फोन आला तिकडं. हा आहे दत्तांचा. फुल पडलं बघ परत. Welcome to Nisha Lifestyle Blog, and it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. आणि ना मी खूप दिवसांच्या नंतर मला वाटते मी म्हणजे जेव्हा मी येऊ ना तर कोणा असते, गायत्री असते किंवा काय ना काय तर असते. मी असं एकटीच असं दिवसभर इथं नाही टाईम स्पेंड केलेला. तर मला ना आज ती अशी आठवण आली छानशी, की मस्तपैकी मी तर लवकर सगळं आवरायचे, आवरून स्कूलला जायचे. मला वाटतं माझं 8-8:30 वाजता सगळं आवरायचं, आवरून मग ते मला शाळेत सोडायचे. तर छान वाटलं. तर परत मी आठवणी जगल्यासारखं झालं, कारण आज एकटीच आहे मी घरात, त्यामुळं मम्मी पण नाही. मम्मी किंवा गायत्री तरी असते, कोणाकोणतं असते. त्या भाऊजी पण नाही, भाऊजी पण गेलेत फिरायला बाहेर. ते गेलेत जगन्नाथपुरीला फिरायला गेलेत, ते म्हणजे देवदर्शनासाठी. त्यांनी छान व्हिडिओ कॉल पण केला होता. छान वाटलं दर्शन घेऊन मंदिराचं. बाहेरूनच इतकं छान पॉझिटिव्ह फील झालं की असं वाटलं की आत गेल्यावर किती छान वाटेल. बघू कधी योग येतो आता आमच्या सगळ्यांचा जाण्याचा. परत इच्छा तर आहे त्याच वेळेला असं वाटलं की आपण परत फॅमिली सगळीच जाऊ आपली तिथं जगन्नाथपुरीला. नक्कीच जाऊ दे, विषांत तर नको व्हायला. त्यामुळं मला असं छान वाटलं की असं वाटलं ते दिवस मी परत मी जगले. आज छान वाटलं मला ते. तो टाईम असंच असायचं, सकाळी सगळं आवरायचं, पटपट सगळं जायची, गडबड असायची, छान वाटायचं. आणि आमचं कसं आहे की म्हणजे 5 जणांपैकी एक जरी कोण नसेल ना तरी असं चुकल्यासारखं वाटतं, कारण सवय असते. भाऊजी पण नाही आहेत आता, मम्मी पण नाही आहेत, आणि गायत्री पण गेले तिच्या माहेरी 2 दिवसासाठी गेले. ती येणार आहे परत, त्यामुळे तिची आणि आमची काय तर भेट नाही होणार. त्यामुळे सगळं घर नाही असं शांत झाले, अशी ना वयस नाही राहिली म्हणजे मला तरी. कारण काय ना काहीतरी कार्यक्रम तरी असायचे किंवा सणवार तरी असायचे, किंवा ॲटलिस्ट म्हणजे कोणी नसे ना का गायत्री तरी असायची घरी. त्यामुळे म्हणजे ते थोडं मला जरा मिसिंग वाटतं इथं. आधी मला सवय आहे, आधी मम्मी वगैरे शेतात जायच्या, मी तेव्हा जॉब करत नव्हते, आणि ही दोघं पण जायचे त्यांच्या कामावर. त्यामुळे मला एकटीला सवय होती. अगदी मी 11 वाजेपर्यंत ना वेळ झाला ना भाऊजींना पण लेट व्हायचा. मम्मी पण कधी गेल्या असल्या कुठं बाहेर तर मग मी एकटीच असायची, त्यामुळे मला सवय होती इथं. पण आत्ता अशी सवय नाही राहिली की बाबा मी अशी एकटी राहीन इथं. त्यामुळे ते थोडंसं मला मिसिंग वाटलं कुठंतरी. पण ठीक आहे, हा पण अनुभव पाहिजे. मला छान वाटलं, असं जुन्या दिवसांमध्ये गेल्यासारखं झालं माझ्या. अनिकेत आता गेलेत गाडीची कामं वगैरे करायला. ते बोले की मी येतो दुपारपर्यंत सगळी कामं करून, गाडीची किरकोळच आहे. मग म्हणले की आपण जाऊ गुडाळला आणि भडगावला जाऊ, की खूप दिवसांपासून आम्हाला जायचं होतं. मागच्या आठवड्यात पण आम्ही आलो होतो, तर तेव्हा जायचं होतं, बुधवारी जायचं होतं गुरुपौर्णिमे दिवशी. पण मम्मी म्हटल्या नको, मठात वगैरे नको जायला तसं, कारण सुतक होतं आम्हाला, तसंच जायला नको म्हटले त्या. त्यामुळे मग तेव्हा राहिलंच. आणि त्यासाठीच तर आम्ही लवकर आलो होतो की बुधवारी आम्हाला जायला मिळेल तिथं म्हणून. पण ते काही घडलंच नाही. मग हे बोलले की आता जाऊया, काहीतरी वेळ काढूया तसाच, आणि तिकडं आधी जाऊन येऊया, कारण भडगावच्या मावशींना पण भेटून खूप दिवस झाले, आणि मठात पण नव्हतं गेलो गुडाळला. तर बघूया आता ते कधी येतात. मम्मी अजून रानातच आहेत, ते अजून यायचे. ते आल्यावर मग आवरून मग आम्ही बाहेर पडू. दिवसांपासून त्याच्यासाठी आम्ही प्लॅनिंग सगळं करत होतो, तर ते फायनली आज आम्ही तिघं पण जाणार आहे तिथं. दोघी पण आम्ही आवरून बसलोय, मम्मी आणि मी. अजून ते यायच्यात. आम्हाला म्हणले होते की 10-15 मिनटात येऊ, पण अजून नाही आलेले. ते आले बहुतेक. थांब, हॉर्नचा आवाज आला होता. फायनली आलेत. आहो, नवीन गाडीला आमच्या लाईट लावल्या आता. नमस्कार. काय झालं का गाडीचं?
नातीशी बोलायला लागल्यात. हॅलो. मम्मी पण इथं छान आवरून बसल्यात. मम्मी काय म्हणायचं तुम्हाला, किती दिवसांनी निघालो आपण माहेरी? मम्मींच्या कधीपासून जायचं होतं आम्हाला, खरं ते होतच नव्हतं. छानपैकी तयार झालंय. काय घेतलं मग आईकडे द्यायला? आणि लाडू. मावशीकडे पण जायचंय, भडगावच्या मावशीकडे पण जायचं आम्हाला खूप दिवसांच्या पासनं. असं पहिल्यांदा आले दोघे आम्ही असे एकत्र छानपैकी. खूप दिवसांनी चाललो, कधीपासून प्लॅन करायचं होतं हे पण काय होत नव्हतं, का नाही का तर सुरू होतं. पोरींचा फोन आलाय तिकडं. तुमच्या घरला आता परत तू व्लॉग मध्ये येणार आहेस? थांब, निशा बघ काय म्हणते. ह्याच्यातनं आवाज येणार नाही, लय भारी बोलते. हॅलो आई नाही मामी. काय ग? आम्ही भोर निघालोय, तू येणार आहेस? ओ हो जायचंय की. निघालोय आता आम्ही तिघं पण मस्त. पाऊस पण नाहीये ना. गाडी तरी झाली का सगळी कामं व्यवस्थित? खाद्य काय विचारतो थांब. हे वरीची भाकरी करणार काय? वरी चालत नाही मम्मी आम्हाला. चालत नाही. काय चालत नाही आम्हाला. दाखवत तांदळाचं काय खायचं नाही. परिताचा बाजार आहे वाटतं आज, गेला पण. हो मस्त असं सूर्यप्रकाश, संध्याकाळचं. आणि हा राधानगरी रोड आहे. आलो आता गुड्डाळमध्ये. खिंडीवर झाला. खिंडीवर एवढ्यात. हा आहे मठ. हा आहे दत्तांचा मठ आहे. हा वर पण मूर्ती आहे छानशी. तिथं ती विहीर आहे. मस्त वाटतं ना वरून पण. इथं दत्तांची मूर्ती आहे छान संगमरवरी अशी. दार उघडता येते की ते. सगळं साहित्य भजनाचं. फुल पडलं बघ परत. हे बघा ते पाणी इथपर्यंत आलेलं असतं असं म्हणायला लागली आई. वरून बघा असं दिसतंय छानसं. असा सगळा नेचर आहे. इकडं गैबीचा घाट आहे. गैबीच्या घाटातून डायरेक्ट राधानगरीला जाता येते आणि इकडनं पण राधानगरीला जाता येते. ते घर अमोल मामांचा आहे, तो बंगला जवळच आहे. पाणी आलंय ना आता, कोण नसणार आहेत आता तिथं. ते टाकी भरली. हो
मी ना पाया पडत होते आणि तेव्हा मला असं छानपैकी फूल मिळालं हे, म्हणजे फूल पडलं, मी पाया पडत होते तेव्हा, त्यामुळे मी एक फूल घेतलं छानसं. तर खाली जाऊया. आणि दत्त जयंतीला इथं भरपूर मोठा उत्सव असतो, इथं हे सगळं भरलेलं असते. मस्त आहे की सूर्यप्रकाश, मला इथं आल्यावर ना भारी वाटते की मस्त कोकणातच आहे, कोकणात आल्यासारखंच फील होते. इथं ना हे विहीर आहे. आई सांगत होती की कालपर्यंत पाणी ना अगदी त्या गाड्यांच्या इथं आलं होतं, पण आता ओसरलं इथे. आणि त्यातलं पाणी हे असं छानसं इथे ना छोटासा असं ओढा असल्यासारखं, आणि ते इथून जातं असं छानसं. आता तुम्ही म्हणाल सगळे की हे मधूनच काय, तर आत्ता मी ब्लॉग एडिट करत होते हा सगळा, तेव्हा मला ते कळालं की मी पाया पडताना दत्ताच्या डोक्यावर जे गुलाबाचं फूल होतं ते खाली पडले. आणि मला हे नव्हतं माहिती की ते रेकॉर्ड झाले, हे नव्हतं मला माहिती. मला वाटलं ह्यांनी बंद केलं असेल ते, कारण आधी ही दोघं पाया पडली, त्यांचं शूट मी घेतलं आणि नंतर हे बोलले की आता तू पाया पड, मग तुझं शूट मी घेतो. असं इतकं रॅन्डम सुरू होतं. आणि तेव्हा मग मी पाया पडले आणि डोकं टेकून पाया पडताना मस्तपैकी त्यांच्या डोक्यावरचं जे गुलाबाचं फूल होतं तर ते खाली पडलं. काही काही जणांना हे खूपच क्षुल्लक गोष्ट वाटेल, पण ती माझ्यासाठी अजिबात क्षुल्लक गोष्ट नाही आहे. ती खूप मोठी पोस्ट पावते माझ्यासाठी, की त्यांनी परत मला दाखवून दिलं की मी तुझ्यासोबत आहे, अजिबात भिवू नकोस. समर्थ म्हणा, दत्त महाराज म्हणा. आणि कसं असते, देव ना अशाच छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला संकेत देत असतोय की आहे, मी सोबत आहे तुझ्या. त्यामुळे मला ते खूप भारी वाटलं, म्हणून मी म्हटलं आता ते थोडंफार बोलूया. कारण मला नव्हतं माहिती की हे रेकॉर्ड झाले लाईव्ह. मला असं वाटलेलं की मला माहीत होतं फूल पडलं वगैरे, ते छान वाटलं, मला खूप भारी वाटलं तेव्हा. पण ते लाईव्ह रेकॉर्ड झाले हे नव्हतं मला माहिती, त्यामुळे ते आत्ता दिसलं मला त्या क्लिपमध्ये. खूप भारी वाटलं, खूप छान वाटलं. आणि ना गुडाळमध्ये पण अजून भरपूर काही काही शूट केले मी. आणि त्यानंतर आम्ही भडगावला सुद्धा गेलो, म्हणजेच मम्मीच्या मोठ्या बहिणीकडं, मावशींच्याकडे गेलो होतो आम्ही. तिथं पण भरपूर सारं आम्ही शूट घेतले, खूप छान मजा मस्ती केली, गप्पा मारल्या. ते सुद्धा सगळं भरपूर मोठं होणार हा ब्लॉग, त्यामुळं मी ह्याचे 2 पार्ट करते. हा पहिला पार्ट होईल. त्यामुळं इथून पुढं आम्ही काय केलं, कुठं कुठं गेलो, तर ते बघण्यासाठी तुम्हाला उद्याचा ब्लॉग हा बघावाच लागेल. त्यामुळे उद्याचा ब्लॉग बघायला अजिबात विसरू नका. तर भेटूया उद्या पुन्हा एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग जर का तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका.